साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव जगन्नाथ शंकरराव चव्हाण. हां. राहणार बिरोळा. हां. तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. बरं, हा आपला हरभऱ्याचा प्लॉट आहे. हो. ह्याला काय अडचण येत होती? काय अडचण म्हणजे थोडं पतलं झालं. हां. पतलं झाल्याच्यानंतर पुन्हा त्याच्यात पुन्हा काही मर लागली होती. तर त्याच्यानंतर मी भागवत सरांना भेटलो. भागवत जायभाई यांना मला अशी अशी अडचण सांगितली. तर त्यांनी मला सुपर 5G आणि इमामॅक्टिन हे 2 औषधं दिली. एक सोबत बुरशी दिली. हे तिन्हीचा स्प्रे मारला मी. जवळपास 4 ते 5 दिवसापूर्वी स्प्रे मारला. 2 दिवस काही नाही, परंतु 2 दिवसाच्या नंतर त्याचा फरक जाणवायला लागला. बरं, स्प्रे मारून किती दिवस झाले? 5 दिवस झाले. 5 दिवस झाले. आता फरक काय जाणवते याच्यात? फरक याच्यात म्हणजे एक तर किती लावायचं फरक काय जाणवते? वाढ झाली. हां. वाढ झाली म्हणजे फुटी वाढली त्याची. आणि याला लसलशीपणा आला, कवळेपणा, हिरवेपणा आला. असा बदल दिसला याच्यात. आणि मरही थांबली. मरी थांबली? हां, मरही थांबली, कारण आता मर दिसत नाही. बरं, फुटव्यामध्ये किती वाढ झाली? काय फुटे बरेच दिसायलेत. हे काय, आता ह्या झाडाला समजा, आता हे पहा, हे बघा, हे सगळे फुटवेच आहेत. हे आणि ह्या फांदीला पुन्हा फांद्या निघायल्या. त्या मधात कुठे निघाल्या? ह्या फांदीला ही पुन्हा फांदी निघाली. असं आले. आता याला जे डोळे आहेत का, हे बघा, ही फांदी निघली. ह्या फांदीला ही इथं फांदी निघली पुन्हा. असे फांद्याला फांदे निघाले. फांद्याला परत फांद्या निघाल्या. हां. अजून करपा कुठं काय जाणवतोय का? नाही, करपा दिसत नाही. आता करपा अजून दिसत नाही. पण हा प्लॉट भरून येईल का सगळा? भरून येईल का सगळा? हो, असं आता तर वाटेल हे भरून येईल म्हणून. हां. अगोदर वाटत नव्हतं, कारण बराच पातळ झाला होता प्लॉट. बरं, हे शेतकरी बांधवांनी वापरायला पाहिजे का? वापरायलाच पाहिजे. चांगलं आहे, वापरायला पाहिजे. महाग आहे का स्वस्त आहे? स्वस्त आहे, महाग नाही. हां. ओके. कशासाठी वापरायला पाहिजे शेतकरी बांधवांनी? हे आता मी हरभऱ्याला वापरलेलं आहे आणि हळदीला वापरलं, पण हळदीचा मी काही फरक पाहिला नाही. हळदीला स्प्रे घेतलाय. रिझल्ट 100% येईल. हो, रिझल्ट येईल. रिझल्ट आता मला आलाय. मग आता होय. हां, मला रिझल्ट याचा आलेला आहे. ओके, थँक्यू.